हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आज आपलं थंबनेल बघितलं असेल तुम्ही, जे सध्या मोस्ट ट्रेंडिंगला आहे. आपला हा जो काही घटक आहे, म्हणजे आता ज्या येणाऱ्या एक्झाम आहेत 2024मध्ये डिक्लेअर झाल्यात, राज्यसेवेची डेट आली, नोटिफिकेशन आलं, त्याच्यानंतर तर हा जास्त डिस्कस करणं मला योग्य वाटला, म्हणून मी तो फॅक्टर निवडला डिस्कस करण्यासाठीचा. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. मागच्या काही व्हिडिओला म्हणजे आपण हे सगळं सुरू केलेलं आहे अर्थनीतीचं यूट्यूबला, इकॉनॉमिक्सचं पण आणि अदर दॅन इकॉनॉमिक्स, जे तुम्हाला कम्फर्ट झोन किंवा अपयशाची कारणे ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत, त्याबद्दल तुमचे फीडबॅक म्हणा किंवा जे कमी वेळेत तुम्ही एवढा रिस्पॉन्स दिला त्याबद्दल थँक्यू सो मच. अशाच या सगळ्या गोष्टीमधून मला तुमच्या इनपुट्समधून काही गोष्टी अजून जाणवल्या आणि ऑब्व्हियसली इथून पुढचा जो काही कालावधी आहे तो तुमच्यासाठी प्रचंड अवघड, आव्हानात्मक हे असणार आहे. तुम्ही आत्तापर्यंत केलेली मेहनत, घरच्यांनी केलेला सपोर्ट आणि काही एक्सटर्नल फॅक्टरमुळे आलेले अपयश हे घेऊन तुम्हाला पुढे जायचं आहे. ते बॅलन्स साधताना कुठंतरी थोडं मनात धाकधूक असते, भीती असते आणि हे तुमचं थंबनेल बघून तर मग म्हणावं सर बिलकुल आम्हाला ते करायचं आहे. युअर ड्रीम विल बिकम अ रिॲलिटी इन 2024. आम्हाला आमचं स्वप्न हे साध्य करायचं आहे, साकार करायचं आहे 2024मध्ये. मग हे साध्य करायचं जेवढं खरं आहे, त्यासोबत सगळ्यात मोठी धाकधूक, भीती असते ही क्वेश्चनिंगची. समाजाने, घरच्यांनी, मित्रांनी आत्तापर्यंत अशी केलेली क्वेश्चनिंग, हे आता तुम्ही आहातमध्ये विद्यार्थी म्हणून, आणि 2024चं ड्रीम कसं साध्य करायचं ह्या अशा भीतीमध्ये, ह्या एवढ्या नकारात्मकतेमध्ये. लेट्स सी, याचबाबत मी आज चर्चा करतो आहे. नेहमीप्रमाणे या व्हिडिओमध्ये टॉपिक जरी कॉमन असेल की फिअर ऑफ फेल्युअर, सर हे कॉमन आहे, सगळ्यांनाच असते एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये जी काही आपली डिकोडिंग असते अर्थनीती पॅटर्ननं, माझ्या पद्धतीनं मी काही गोष्टी, मुद्दे मांडतो आहे, ते तुम्हाला इथे दिसत असेल. या सगळ्या गोष्टी करताना इतरांप्रमाणेच खूप घिसेपिटं असं कॉमन नाही सांगणार, घाबरलं नाही पाहिजे रे, करारे अभ्यास होतोय असं काही नाही. सो एक्झॅक्टली व्हॉट इज अ फिअर, म्हणजे आपल्याला जे अपयश येतं त्याच्याबद्दल अगोदर आपण हे केलं पाहिजे की नेमकी भीती कशाची असते ते फाइंड आउट केलं पाहिजे, आणि मग ती कशाची असल्यानंतर त्याच्यावर काम केलं पाहिजे. मी नेहमी सांगतो, डॅमेज कंट्रोल करायचं असेल तर आधी डॅमेज शोधलं पाहिजे, तरच कंट्रोल होईल ना. सो लेट्स सी. हे तर आपण प्रेझेंटमध्ये आहोत. आता कुठं जायचं आपल्याला? एक्झाम. आता हे दोन्हीबद्दल लागू होतं, राज्यसेवा आणि कंबाईन, वॉट एव्हर येणाऱ्या 2024मधल्या सगळ्या एक्झामसाठीचा. हा जो ड्युरेशन आहे हा मधला आत्ताचा सध्या जो आहोत आपण तो, आणि एक्झाम कालावधीमध्ये ॲक्च्युली हा ड्युरेशन तुमचा अभ्यासाचा असतो. दिस इज कॉल्ड एज प्रिपरेशन ड्युरेशन, स्टडी. पण त्यासोबत एक घटक तुमच्यासोबत असणार आहे, दॅट इज कॉल्ड एज फिअर ऑफ फेलर. मग अपयश इथं येतं, ही परीक्षा द्यायची, परीक्षेची दोन पॉसिबिलिटी आहेत, एक तर तुम्ही पास होणार किंवा फेल होणार. इथं हे चान्सेस वाढण्याचं कारण काय? बिकॉज ऑफ फिअर. आणि या भीतीमुळं तुमचा काय अभ्यास होणार? कमी. आणि अभ्यास कमी झाल्यामुळे डेफिनेटली तुम्ही काय करणार? फेलर. समीकरण कळालं? त्याच्यामुळं इथं पास होण्याचं काय असेल समजा तर चान्सेस ठीक आहे, सोडून द्या, याच्यावरून काही पुढे काय होईल माहीत नाही. पण फेलर येण्याचं कारण एकतर ही भीती आहे, भीतीमुळे अभ्यास कमी, आणि अभ्यासामुळे डेफिनेटली फेलर येतं. मग प्रयत्न काय करतो आपण सगळेजण? सर ही भीती कशी कमी करायची सांगा, ही भीती कशी नष्ट करायची सांगा. मी क्लिअर कट सांगतो, इट इज अ प्रॅक्टिकली. कोणी काही म्हणो, मी म्हणतो भीती ही कमी करू नका किंवा भीती ही मारू नका. इथं डोंट ट्राय टू किल इट. म्हणजेच काय? ही भीती संपवली की मग मात्र धोका निर्माण होऊ शकतो. का? तुम्हाला ही भीती ॲक्च्युली बूस्ट करत असते. फक्त आता हे तुमचं स्किल आहे की हाऊ यू डील विथ दिस. तुम्ही ह्याच्यासोबत डील कसं करताय. तुम्ही भीतीला संपवलं म्हणजे निवांत झाले, तसं तर अजिबातच व्हायचं नाही आपल्याला. ही काही निवांत व्हायची वेळ आहे का? ॲक्च्युली ही नॅचरल प्रोसेस आहे. हे सुद्धा आपल्याला बरेच जण सांगायला टाळतात की भीती असते, ही नॅचरल प्रोसेस आहे ना. तुम्हाला मानव आहात म्हणून तुम्ही प्रयत्न करताय म्हणजे भीती असणारच आहे. तुम्हीच नाही, जगातले कुठलेही मोठे मोठे, आता इव्हन आपलं हे घ्या, इस्रोचं उदाहरण घ्या. इस्रोचे एवढे मोठे मोठे तज्ज्ञ आहेत, शास्त्रज्ञ आहेत, इतक्या वर्षाचा अनुभव आहे, एवढे एक्सपर्ट आहेत, पण कुठलंही यान विथ प्रिपरेशन करून त्यांची डेमो टेस्ट सगळं घेऊन पण ते लॉन्चिंगला त्यांना धाकधूक असते. म्हणजे ते सुद्धा आपल्याला काहीतरी असं हे दिसतं नॅचरली की आम्हाला आहे बाबा धाकधूक, म्हणून मान्य करतात ना. मग आपण कोण आहेत? विद्यार्थी. एवढ्या छोट्या याला धाकधूक असणार ना. सो इथं डोंट ट्राय टू किल धिस फिअर. या फिअरला सोबत राहणार आहे असं मान्य करा, ॲक्सेप्ट करा. फक्त मात्र ह्याला ओव्हरकम होऊ देऊ नका, म्हणजे आपल्यावर जास्त त्याला हवी होऊ देऊ नका. स्टडीसोबत हे कंटिन्यू असू द्या, स्टडीला बूस्ट करण्याचा प्रयत्न करा ह्या फिअरमार्फत, की जेणेकरून आपण जर हे इथं अपयशी आलोत तर मात्र पुढची परिस्थिती अजून किंवा आयुष्य हे खडतर जाणार आहे, ही भीती असू द्या. आणि मग या खडतर आयुष्याला सामोरे जायचं आहे का, त्याच्यातून सुटका मिळवायची, याच्यासाठी आपल्याला सोल्युशन काय? तर अभ्यास करणं. मग अभ्यास व्यवस्थित करा जेणेकरून की तुम्ही एक्झाम व्यवस्थित द्याल आणि काय पास व्हाल. कळालं?
हा एक नवीनच अँगल आहे. म्हणून सर तुम्ही भीती कमी करायच्या ऐवजी तशीच ठेवायला सांगतात. पटतं नाही पटतं इट्स युअर चॉईस. मी तुम्हाला जस्ट एक सजेशन सांगतोय, वास्तव परिस्थिती सांगतोय. तुम्ही याला संपवलं की तुम्ही रिलॅक्स राहणार. ह्याला बूस्ट करण्यासाठी घ्या. फक्त ह्या भीतीमुळं म्हणजे तुम्ही इथं भीती वाढून बसलात की अभ्यास कमी होणार आणि फेलर येणार, हे बॅलन्स ठेवलं पाहिजे. म्हणून डील कसं करता त्याच्यावर डिपेंड करतं. नेक्स्ट पुढं. आता ही जी भीती आहे ना, ही कशाची भीती आहे, ह्याच्यावरून अजून थोडं सोल्युशन मिळेल स्ट्रॉंगली. एक तर तुमच्या भविष्याची, सर आमचं पुढं कसं होणार, आता जर नापास झालो तर काहीच खरं नाही, इतके वर्ष झाले, घरचे काय म्हणतील वगैरे वगैरे सगळं. ही एक झाली. नेक्स्ट सोसायटीची, समाजाची. हे तर सगळ्यात मोठी भीती आहे म्हणा सर. काय शेजारचे आजूबाजूचे खूप वर्ष झालं लक्ष ठेवूनच आहे की आता ह्यांचा मुलगा, ह्यांची मुलगी खूप वर्ष झालं पुण्यात आहे, अभ्यास करते, पण पास होती का नाही बघू, नाही झालं तर मग आता मी त्यांना काय तोंड दाखवू. हे समाज, हे तर सगळ्यात मोठी भीती आहे ॲक्च्युली, राईट. पण ह्या दोन्हीपेक्षा ॲक्च्युली भीती तुम्हाला जास्त कशाची माहिती का, प्रिपरेशनची. तुम्ही घाबरत कशामुळे आहात हे तर फॅक्टर आहेत ना, राईट. ह्याच्यापेक्षा भयानक हा फॅक्टर आहे. ॲक्च्युली ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं. मान्य करा तुम्ही. प्रत्येकजण काय करतो, परीक्षा जवळ आली की हीच भीती करतो ना, माझं भविष्याचं कसं होणार आहे, समाज काय म्हणेल, घरचे काय म्हणतील, ही भीती आहे. ह्यापेक्षा जास्त तुम्ही कशाला घाबरले पाहिजे, प्रिपरेशनला. मी जे म्हणलं तुम्हाला की फिअर ठेवा, सोबत ठेवा. तुमचं ॲक्च्युली वीक काय आहे माहिती आहे का, प्रिपरेशन आहे. तुम्ही याच्यामुळे घाबरता परीक्षेला सामोरे जायला. मग काम कशावर करायला पाहिजे, याच्यावर करायला पाहिजे. तुम्ही काय करता, भविष्यात काय होईल काय नाही, अरे ते भरपूर वेळ आहे त्याला, तुम्ही आता काहीच नाही करू शकत त्याच्याबाबत. दुसरी गोष्ट समाजाला तुम्ही नाहीच बदलू शकत. मग आता जे फिअर आहे ना, जी डील करायची, जी कमी करायची किंवा नियंत्रित करायची, तर ॲक्च्युली याच्यावर काम केलं पाहिजे, प्रिपरेशन. कुठंतरी तुमची प्रिपरेशन, तुमची स्टडी ही वीक आहे म्हणून तुम्ही घाबरताय त्या एक्झामला आणि अपयशाला तिथं समोर येईल तुम्हाला असं वाटतं. सो वर्क ऑन दिस प्रिपरेशन. ठीक आहे, बऱ्यापैकी सोल्युशन मिळालं असेल. आय होप तुमच्यापर्यंत पोहोचते मी काय सांगतोय. हा जरा वेगळा विषय आहे, तुम्हाला कदाचित पटत नसेल, पण ही रिॲलिटी आहे आणि तुम्हाला पटलंच पाहिजे असा माझा अजिबात अट्टहास नाही. म्हणून मी मागच्या व्हिडिओला सांगितलं, तुम्हाला जर मॅच होत असेल तर घ्या, इफ यू आर कम्फर्टेबल हे सगळं तुमच्यात लागू करा, नाहीतर लिटरली बघायचं सोडून द्यायचं, लोड नाही घ्यायचा. आणि ह्याच्यातले सगळेच पॉईंट घेतले पाहिजे असं नाही, तुम्ही तुमच्या पद्धतीने मोल्ड करा. मी समजा फॉर एक्झाम्पल 10 गोष्टी सांगितल्यात, त्यातल्या 5 तुमच्यापैकी इरिलेव्हंट निघाल्या, पण 5 तरी कामाशी निघाल्या. आपल्याला इथं मी बरोबर का तुम्ही बरोबर, मी शाना का तुम्ही शाने, काही घेणं नाही आहे. इथलचा येणारा जो काही कालावधी आहे तो आपला इफेक्टिव्ह वापरला पाहिजे. काहीतरी मुद्दे तुमच्यातले सकारात्मक बदलले तरी साध्य झाला या व्हिडिओचा हेतू. क्लिअर. चलो नेक्स्ट. आता या प्रिपरेशनला तुमची तयारी आता येणाऱ्या परीक्षेसाठी. राज्यसेवेची डेट आली, नोटिफिकेशन आलं, बघता बघता कंबाईनचं येईल आणि मग दोघांची धगधग वाढेल. त्यात मी 2 गट केलेत आता, जुने विद्यार्थी आणि नवीन विद्यार्थी. जुने विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय सांगतो आता. एकतर ऑलरेडी जुने विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांनी नक्कीच 4-5 अटेम्प्ट दिलेले आहेत, 4-5 वर्ष झालं ते इथं आहेत, अभ्यास करतायत आणि 4-5 वर्ष आहेत म्हणजेच त्यांना सक्सेस मिळालं नाही, म्हणजे फेलर. त्याच्या आधी जे अपयश आहे त्यांचं, ही सगळ्यात मोठी भीती आहे त्यांची. आपण स्टुडंटची भीती बघता, फिअर ही काय नेमकी, तर ओल्ड स्टुडंटची आत्तापर्यंत आलेलं अपयश आणि ऑब्व्हियसली मग याच्यामुळे काय झालं, ओझं निर्माण झालं, समाजाचं, घरच्यांचं, सगळ्यांचं प्रेशर निर्माण झालं. ती भीती आहे की आता परत तेच रिपीट होईल का, म्हणजे परत मी जे काय ती मागच्या प्रिलिम फेल झालो होतं अजून परत ही प्रिलिम फेल होईल का, ही यांची भीती आहे. आणि अजून एक काय झालं याच्यामध्ये, या अपयशामुळे वगैरे सगळं सॅच्युरेशन आलेलं आहे. खूप वर्ष झालं अभ्यास करतायत, तेच वाचायचं, तेच पुस्तकं, तेच सगळे टॉपिक, तोच विषय, काय वाचणार, किती वाचणार म्हणा सर, पण आम्हाला काही गोष्टच मिळायला तयार नाही. ही आहे त्यांची फिअर, ही आहे सॅच्युरेशन, ही निगेटिव्हिटी. इथलचा पॉईंट या इकडं. आता तुम्हाला सर आता ह्यांचं सांगितलं, नवीनवाल्यांचं काय, आम्हाला काय भीती आहे. नवीनवाल्यांचं वेगळंच दुखणं, त्यांचं म्हणणं आहे की सर आता आम्ही नवीन आहेत, तर इथं आता आम्हाला हे काहीच माहीत नाही, मग अभ्यास होणार का, आमच्यासाठी सगळंच नवीन आहे, जड आहे, एवढे विषय आहेत, राज्यसेवा कंबाईन, एवढ्या कमी कालावधीत होणार का, ही पण भीतीच आहे ना. भलेही आता ह्यांच्या तुलनेत ती वेगळी भीती आहे, ही पण भीती झाली. आता अजून काय पॉईंट मुद्दे केलेत बघा. इथं अजून एक भीती काय नवीनवाल्याची, ही तर आता सांगितली, सर सगळंच नवीन आहे, आम्हाला काय माहीत नाही, मग एवढ्या कमी कालावधीत होईल का, पहिली. दुसरी, यांना अजून एक काय वाटतं माहिती आहे का, सर आम्ही आत्ता जे अभ्यास सुरू केलेला आहे तो ह्या परीक्षेपर्यंत करतोय, पण आमच्या आधी 4-5 वर्षे जे ह्यांनी अभ्यास केलेला आहे ह्यांच्यासोबत आमचं कॉम्पिटिशन आहे, मग आमचं होईल का, ही पण भीतीच आहे. अरे बाबा, ह्यांनी 4-5 वर्षे करून हे पण घाबरतायत, तुम्ही नवीन असून तुम्ही पण घाबरताय, मग अभ्यास कोणी करायचा आणि परीक्षा कोणी द्यायची. ठीक आहे, ह्याचं पण सोल्युशन सांगतो. एक्झॅक्टली नवीनवाल्यांचं काय लक्षात आलं असेल, जुन्यावाल्यांचंही लक्षात आलं असेल. आता दोघांना सोल्युशन देतो. इथं जुने, तुम्ही इतके दिवस जे काही काम केलेलं आहे, काय असेल वॉट एव्हर,
तुम्हाला आत्ता ही शेवटचीच परीक्षा असेल, वयानुसार असेल, घरच्यांनी दिलेल्या वेळेनुसार असेल, मुलींबाबतीत तर अजून की लास्ट एवढीच बाबा तू दे, वयाचा विषय असतो, लग्नाचा विषय असतो, एन नंबर ऑफ प्रॉब्लेम्स आहेत सगळ्यांना. तर त्यांच्यासाठी ही अतिअटीची लढाई झालेली आहे. 2024 ही अंतिम परीक्षा ठरवायची आणि सर याच्यात मला यश मिळवायचंच आहे. त्यासाठी तुमच्याकडं पॉझिटिव्ह पॉईंट काय, तर सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट स्टार मार्क करा, लिहून घ्या. जुन्या विद्यार्थ्यांकडं नॉलेज तर आहे, वाचन तर आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं तर काय असेल तर दॅट इज एक्सपिरियन्स, अनुभव. मित्रांनो, हे सोपं येत नाही, साधं सहजासहजी येत नाही. नॉलेज किंवा एखाद्या गोष्टीबाबतचं ज्ञान हे मी पुस्तक वाचून वगैरे काय करू शकतो, पण जो अनुभव असतो ना तो तुम्हाला पुस्तक वाचून किंवा कशातून येत नाही, त्याच्यातून जावं लागतं, झिजावं लागतं, अपयश पचवावं लागतं, आणि हे तुमच्याकडे आहे. एक्सपिरियन्स कॅन बीट नॉलेज, कुठंतरी तुम्ही वाचला असेल, कोट सर्च करा. म्हणजेच एक्सपिरियन्स, अनुभव हा बीट करू शकतो नॉलेजला. एखाद्याला फार मोठं नॉलेज आहे, अनुभव वाचन आहे त्याचं, खूप नॉलेज आहे त्याला, पण त्याच्यापेक्षा जर एखादा अनुभवी असेल तर तो त्याला हरवू शकतो. हे रियालिटी आहे. म्हणून तुमच्याकडे सगळ्यात मोठं शस्त्र काय आहे जुन्या विद्यार्थ्यांचं, अनुभव. ते पणाला लावा. तुम्ही डील केलेलं एक्झामसोबत, यांनी डील केलेलं नाही एक्झामसोबत, तुम्ही शत्रूला भेटलेलं आहे जाऊन, तुम्हाला माहिती आहे काय करायचं तिथे युद्धात, कसं हरलो, कुठं युद्ध काय असतं, शत्रू कसा असतो, काय टॅकल करायचं. मग हे घ्या ना, शस्त्र काढा बाहेर, ब्रह्मास्त्र आहे तुमचं. इथून पुढं कुठलीही निगेटिव्हिटी आली, काही आली, गजानन भस्के हे लेक्चर नाही आठवलं तर चालेल, सोडून द्या, मला विसरा, पण तुम्हाला काय आठवलं पाहिजे, तुमच्याकडे असलेलं हे ब्रह्मास्त्र म्हणजे अनुभव, एक्सपिरियन्स. बस थोडं एकदा हे व्हिडिओ झाल्यानंतर एक 15-20 मिनटं अर्धा तास बसा, तुमच्यातल्या सगळ्या आत्तापर्यंतच्या अनुभवातल्या गोष्टी बाहेर काढा, आणि मग बघा तुमच्यात काय कॉन्फिडन्स निर्माण होतो. इज दॅट क्लिअर? चलो, ओल्ड स्टुडंटला प्रॉब्लेम काय हे सांगितलं आणि त्यासोबत सोल्युशन सांगितलं. आता नवीनवाले म्हणते सर आमच्याकडे या की जरा थांबा, आलो इकडं. तुमचा प्रॉब्लेम सांगितला काय, एक तर नवीन आहेत सर, यांच्या तुलनेत आम्हाला लढायचं आहे, सगळं करायचं आहे. अरे इथं तुम्ही पॉझिटिव्ह अँगलनी जर काय बघायचं असेल तुमच्याकडं, तर काय माहिती, यांच्या तुलनेत तुम्हाला आत्ता तुम्ही सुरुवात केली आहे. तुम्ही जर ही लढाई लढलात आणि जर पास झालात तर काहीच इश्यू नाही, चांगलीच गोष्ट आहे. पण इन केस जर हरलात, ही लढाई हरलात, तर तुम्हाला ह्याच्यातून काय मिळेल, अनुभव. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथं तुमचं आत्ता नवीन आल्यामुळं वय काय जास्त असणार आहे का रे, नाही ना, यांचं 30 प्लस काहीतरी आहेत. म्हणजे हे हरले तर यांचं फार मोठं नुकसान होईल. मी म्हणत नाही की तुम्ही हरणार आहेत, पण इन केस आपण पॉसिबिलिटी धरली, तुम्ही हरलात तर फारच काही नुकसान होईल का तुमचं, असंच की जसं यांच्यासारखं सगळं पणाला लागलंय आणि पूर्ण लाईफ स्पॉईल झाली, असं काही का, अजिबात नाही. त्यामुळे तुम्ही जर जिंकलात तर चांगलीच गोष्ट, जिंकाच, त्यासाठीच प्रयत्न करा. पण इन केस आपण 1% पॉसिबिलिटी धरली आणि तुम्ही जर फेलर झालात तर एक तर अनुभव मिळेल आणि पुन्हा अजून प्रयत्न करायला तुमच्याकडे वेळ आहे, जे यांच्याकडे नाही आहे. इज दॅट क्लिअर? आता पॉझिटिव्ह गोष्ट कळाली का? पण तुम्ही नवीनच आहात आणि मग एकच अटेम्प्ट देणार आहेत आणि सोडून देणार आहेत, असं शक्यतो कोणी MPSC देत नाही. तुम्ही आलात, नवीन आहात, लढा, ताकदीने लढा, भिडा. नवीनच आहेत म्हणजे काय आपण अपयशीच ठरतो असं पण नाही आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास होणार त्यांच्याकडे पण बघा. आपलं MPSC म्हणलं की सर 4-4, 5-5 वर्ष लागतात. अरे पण त्यासोबत कमी वेळ पण लागणारे आहेत ना, त्याच्याकडे फोकस नाही जात. तुम्ही इथून कमी कालावधी वापरता कसा, डायरेक्शन कशी आहे त्याच्यावरून ठरतं. सक्सेस मिळू शकतं आणि नाही मिळालं तरी तुम्हाला सांगितलं की परत तुम्हाला वेळ आहे ॲटलिस्ट यांच्याच्या तुलनेमध्ये. सो दिस इज ऑल अबाउट ओल्ड स्टुडंट, न्यू स्टुडंट आणि थोडंफार काहीतरी सोल्युशन. आता आपण इथून पुढे एक लक्षात ठेवा, तुम्हाला लिटरली अपयश हे किल नाही करत किंवा हे डॅमेज नाही पोहोचवत, त्याच्यापेक्षा जास्त भयानक अपयशाची भीती आहे ना, ती भीती तुम्हाला डॅमेज पोहोचवते. त्यामुळे त्याच्यासोबत डील करा. म्हणून अपयशच्या तिथं आधीच जे काही तुम्हाला करायचं ते करू शकता अपयशाच्या आधी. हे इथं ब्रेक द फिअर. आणि इकडं हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, हे तुम्ही आहेत. तुम्हाला काय वाटतं, आय विल विन, बिलकुल. पण काय हे इकडं कोणीतरी लूजर म्हणतंय, कोणीतरी म्हणते तू करू शकत नाही किंवा काय, हे असं बंबार्डिंग होणार आहे हे मान्य करा. भीती असणार आहे. तुम्हाला सहजासहजी असं कोणी म्हणणार नाही की बाबा मी तुला कव्हर करतो, तू परीक्षा दे, हे बघ हे असं कर, तू 5 वर्ष नापास झाला तरी मी तुला साथ देतो, असे प्रमाण फार कमी आहे. आपल्या इतिहासामध्ये पण तुम्ही इतिहास वाचता राहा, एवढा इतिहास सगळा समाजसुधारक, आपले जे सगळे महापुरुष झाले त्यांना काय सहजासहजी इथपर्यंत यश मिळालं का? एवढा इथे इतिहास निर्माण झाला. रक्तरंजित इतिहास आपला नसलाच असता महाराष्ट्राचा आणि भारताचा. कारण त्रास आहे, अपोज करणारे आहेत, विरोध करणारे आहेत, म्हणून तर ते पुढे आलेत ना सगळे. आणि त्यालाच इतिहास म्हणतो. इतिहासात नाव अजरामर होणे म्हणजे काय, तर तसंच आहे. सहजासहजी सगळं मिळत असेल तर हे इतिहास घडलाच नसता असा. तसं तुमचं इथं तुम्हाला लढावं लागेल हे मान्य करा. आणि वन मोर थिंग लक्षात ठेवा, कधीही पराभव हा रणात होत नाही, पराभव आधी मनात होतो. तुम्ही जर मनात हरले तर डेफिनेटली पराभव रणात होणार. त्यामुळे इथं सांगा की मी हारणार नाही, जिंकणार आहे, त्यासाठी प्रयत्न करा. आणि हे इथं असं असणारच आहे. ॲक्सेप्ट इट, मूव्ह ऑन.
अशा पद्धतीनं दिस इज ऑल अबाउट टुडेज सेशन. सो कसं वाटलं नक्की तुमचे फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पोहोचवा. हे सगळं म्हणण्यामागचा उद्देश असा आहे मित्रांनो, अशा गोष्टी कुठल्या पुस्तकात वगैरे नाही मिळत आहे. मी सिरीज सुरू केली तेव्हापासून तुमचे जे रिप्लाय आणि जे आहेत फीडबॅक सगळा रिस्पॉन्स त्याचं बघून मी हे कंटिन्यू करतो आहे. पुस्तकाच्या व्यतिरिक्त ही अशी एक गोष्ट आहे जी तुम्हाला गरजेची आहे, बूस्ट केली पाहिजे, सांगितलं पाहिजे. फक्त मी इथं आलो आणि एखादी कन्सेप्ट डिकोड केली, फॅक्ट सांगितली, हे तर करणारच आहे मी, पण ह्याच्या पलीकडे आता कुठंतरी असा एक वेळ आलेला आहे की तुम्ही ज्या गोष्टीतून जाताय ना हे जाणवतं आहे, मग त्या गोष्टीवर चर्चा केली पाहिजे असं मला वाटतंय. म्हणून मी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येतो आहे आणि तुम्हाला ते रिलेट होत आहेत हे माझं समाधान वाटलं मला त्याचं. या सगळ्या गोष्टीतून मी परत सांगतो, मी जसं सांगितलं तसंच होईल असं काही नसतं. तुमच्यापर्यंत ह्या गोष्टीच्या पोहोचण्याचं कारण थोडंफार जे रिलेट होतं ते घ्या, नाही होत ते सोडून द्या. एखादी जर गोष्ट मिळाली त्यातून बूस्ट मिळाला वेल अँड गुड, नसेल लेट इट बी, पण ह्या गोष्टीवरही काम केलं पाहिजे. परीक्षेत फक्त कन्सेप्ट, फक्त फॅक्ट्स, फक्त विषय ह्याच्यावर जर ही परीक्षा पास व्हायची असली असती, मी नेहमी सांगतो महाराष्ट्रातील कितीतरी मोठा वर्ग आहे लाखोचा की जो खरंच अभ्यास करतो स्ट्रॉंगली, पण पास होण्याचं प्रमाण काय कमी आहे. कारण त्या अभ्यासासोबत ह्याही गोष्टी मॅटर करतात. एक्झॅक्टली फिअर काय, आपण काय कमी केलं पाहिजे, आपला कम्फर्ट झोन कसा आहे, आपण ह्या इथून पुढचा ड्युरेशन हा कसा डील केला पाहिजे, ह्याबद्दल बोललं राहिलं पाहिजे, चर्चा केली पाहिजे. मी मागेही जसं सांगितलं की माझा नंबरही दिला, आपलं नारायणपेठ पोलीस चौकीजवळ ऑफिस आहे, तुम्ही येऊन भेटा, बोला, कम्युनिकेशन करा. पण तसंच नका राहू, जे कुठंतरी सॅच्युरेशन आलेलं आहे तसंच ठेवताय त्याला दूर करा. जी काही भीती आहे त्याच्यासोबत काय नेमके मुद्दे आहेत, तुमच्या हातात काय आहेत, तुम्ही सोसायटीला घाबरताय, तुम्ही फ्युचरला घाबरताय, ॲक्च्युली त्याचा संबंधच नाही आहे, तर तुम्ही ॲक्च्युली प्रिपरेशनला घाबरताय, ही गोष्ट समोर नाही आली ना. मग प्रिपरेशनला घाबरत असाल तर तुमचं तयारी नाही, अभ्यास नाही, तर मग अभ्यास करा. मग सर जड जातोय किंवा हे लक्षात राहत नाही, मग लक्षात ठेवा. किंवा एखादी गोष्ट पाठ होत नाही तर पाठच करा, हे करावंच लागेल ना. आता सगळ्याच गोष्टींचं तुम्हाला पळवाटा नाही काढून देऊ शकत ना. अभ्यास आहे, स्टुडंट आहे, एक्झाम आहे, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, MPSC आहे, करावं लागेल. ठीक आहे, चलो. सो ऑल द बेस्ट. या सगळ्या गोष्टीसोबत अजूनही मी तुमच्यासोबत असणार आहे. काही असेल तर तुमचे फीडबॅक नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि लाईक करा. भेटूया पुढच्या परत एका नवीन विषयासोबत. थँक्यू सो मच.